starting the class. Yes, hello everyone. Very warm welcome. Thank you. Thank you so much everybody for this beautiful, wonderful presence ever. कैसे हैं? How do you do everyone? Hope you all must be fine. Great. Let's get started. चला सुरुवात करूया. I'm going to write some sentences in front of you all. तुम्ही मला सांगणार आहात how can we make those sentences in English. ठीक आहे? पहा. Simple sentence I will write here on the board. सांगा इंग्लिश मध्ये कसं. मी आजारी होते. व्हेरी सिंपल. मी आजारी होते. चला लवकर एव्हरीबडी फास्ट इन द चॅट बॉक्स. लेट मी नो द आन्सर. मी आजारी होते. मी म्हणजेच काय? आय वॉज इल. मी आजारी होते. आय वॉज इल. ओके डन.
Next one. तो आजारी होता. तो आजारी होता. तर इंग्लिश मध्ये तो आजारी होता. फर्स्ट. तो आजारी होता. Very good. He was ill. Okay, next one. चला. ती आजारी होती. ती आजारी होती. ती आजारी होती. She was ill. Beautiful. Next one. आम्ही आजारी होतो. आम्ही आजारी होतो. आम्ही आजारी होतो. आम्ही म्हणजे बी सोबत वॉज घ्यायचं का? नॉट ऍट ऑल. वॉज नाही यूज केलं जात पास्ट टेन्स मध्ये मात्र पास्ट टेन्स चे. वी वर इल असं. राईट. ओके. नेक्स्ट वन. तू आजारी होतास. सांगा इंग्लिश मध्ये. तू आजारी होतास. तू आजारी होतास. तू म्हणजेच काय? यू सोबत यूज करायचं वर. आजारी म्हणजेच काय? इल. तू आजारी होतास. यू वर इल. ओके. अँड वन मोर. ते आजारी होते. ते आजारी होते. ते म्हणजेच काय? दे. आणि ते सोबत काय यूज करणार? वर. आजारी इंग्लिश मध्ये काय म्हणतो आपण? इल. सेंटेन्स इज रेडी. मी आजारी होते. आय वॉज इल. तो आजारी होता. ही वॉज इल. ती आजारी होती. शी वॉज इल. आम्ही आजारी होतो. वी वर इल. तू आजारी होतास. यू वर इल. ते आजारी होते. दे वर. डन. ओके. चल. Now, I want to say negative role application directly. We आजारी नव्हते. I am making the negative. What am I saying? मी आजारी नव्हते. आता मी आजारी होते. I was ill. मी आजारी नव्हते. काय करायचं? What to do? मी आजारी नव्हते. Was ला not लावायचं. कसं होणार बघा? I wasn't ill. मी आजारी नव्हते. इंग्लिश मध्ये कसं झालं? I wasn't ill. Then next one. तो आजारी नव्हता. चला करायला लवकर. तो आजारी नव्हता. तो म्हणजेच काय? ही. परत वॉज लावायचं नॉट. ही wasn't ill. तो आजारी होता. He was ill. तो आजारी नव्हता. He wasn't ill. Next one. ती आजारी नव्हती. ती आजारी नव्हती. Come on to read. ती आजारी नव्हती. She was लावायचं not. She wasn't ill. ती आजारी नव्हती. She wasn't ill. Done. Okay, next one. आम्ही आजारी नव्हतो. आम्ही आजारी नव्हतो. करा. आम्ही आजारी होतो. We were ill. आम्ही आजारी नव्हतो. We were not लावायचं. Weren't. We weren't ill. आम्ही आजारी होतो. We were ill. आम्ही आजारी नव्हतो. We weren't ill. Next one. तू आजारी होतास. You were ill. And here I want to say तू आजारी नव्हता. तू आजारी नव्हता. मग काय बरं करायचं? What to do in that case? तू आजारी होता. You were ill. तू आजारी नव्हता. You were लावायचं not. You weren't ill.
तू आजारी नव्हता, यू वरंट इल. कम ऑन, प्रॅक्टिस करायची आहे इथं तुम्हाला. हिअर यू नीड टू प्रॅक्टिस. ते आजारी होते, दे वर इल, अँड हिअर ते आजारी नव्हते. ते आजारी नव्हते. तर इंग्लिश मध्ये ते आजारी नव्हते. ते आजारी होते, दे वरील, ते आजारी नव्हते. They were not. They weren't it. ते आजारी नव्हते. They weren't it. Got it? आलं लक्षात सगळ्यांच्या? Everybody, did you understand? Great. हे तर झाले sentences. Normal sentences and also negative sentences. Okay. Now, what are we going to do? आता आपल्याला काय करायचंय? What we have to do now? आता आपल्याला करायचे यांचे questions. We are going to make the questions of this. पहा, हे sentences झाले. ओके, ज्यांची सुरुवात आपण सब्जेक्टने करतोय. इकडे निगेटिव्ह आणि सेंटेन्स तरी पण सुरुवात कशाने झाली आहे? सब्जेक्टनेच झाली. आता आपल्याला काय करायचंय? नाउ वी हॅव टू मेक द क्वेश्चन्स. What are we going to do now? Now we have to make questions. आता आपल्याला करायचे आहेत प्रश्न. ठीक आहे, मग पहा, मी आजारी होते का? दिस इज द क्वेश्चन. ओके, मी आजारी होते का? त्याच्यानंतर तो आजारी होता का? ती आजारी होती का? आम्ही आजारी होतो का? तू आजारी होतास का? ते आजारी होते का? Yes. We need to make these sentences in English. आपल्याला हे वाक्य करायचे आहेत इंग्रजीमध्ये. ओके, मी आजारी होते का? सगळे क्वेश्चन्स आहेत. These are all the questions. ओके, हे सगळे प्रश्न आहेत. आता प्रश्न जर का आपल्याला इंग्रजीमध्ये करायचं असेल तर ऑलवेज रिमेंबर, यू नीड टू स्टार्ट युअर सेंटेन्स विथ हेल्पिंग वर्ब. तुम्हाला तुमच्या वाक्याची सुरुवात हेल्पिंग वर्बने करायला लागेल. ओके, you have to start your sentence with helping verb. Clear? Then was आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं. Everywhere just replace this two. Was आधी, आय नंतर. इंटरचेंज करायचं क्वेश्चन मध्ये. Was I ill? मी आजारी होते का? Was I ill? नेक्स्ट वन, तो आजारी होता का? Was आधी घेतलं, ही नंतर घेतलं. Was he ill? तो आजारी होता का? Was he ill? ती आजारी होती का? परत एकदा वॉज आधी घ्यायचं, श्री नंतर. झालं कसं? वॉज श्री इल? वॉज श्री इल? ती आजारी होती का? नेक्स्ट वन, आम्ही आजारी होतो का? वर आधी घ्यायचं, वी नंतर घ्यायचं. वर वी इल? वर वी इल? आम्ही आजारी होतो का? वर वी इल? क्वेश्चन असेल तर काय करतोय आपण? हेल्पिंग वर्बने सुरुवात करतो. तो आजारी होतास का? वर आधी यू नंतर. वर यू इल? तो आजारी होतास का? वर यू इल? नेक्स्ट, ते आजारी होते का? मग वर आधी घ्यायचं, दे नंतर घ्यायचं. हाऊ टू डू दॅट? वर आधी, दे नंतर. इट बिकम्स इन दिस वे. वर दे इल? वर दे इल? ते आजारी होते का? इट इज कॉल्ड एज इन इंग्लिश व्हॉट? वर दे इल? अशा प्रकारे इंग्रजीमध्ये तुम्ही वाक्य बनवू शकता. दिस इज हाऊ वी कॅन ऍक्च्युअली मेक सेंटेन्सेस. आले लक्षात? दीज आर द क्वेश्चन्स वी हॅव मेड. अशा आपण केलेले आहेत प्रश्न. आता सी डिअर पीपल, नाउ व्हॉट नेक्स्ट? इकडे आता निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत आणि हे जे निगेटिव्ह सेंटेन्सेस आहेत यांचे सुद्धा आपण क्वेश्चन्स करू शकतो. We can also make the questions of these negative ones. मी आजारी नव्हते आणि याचा प्रश्न करायचा आपल्याला, मी आजारी नव्हते का? ठीक आहे, वी हॅव टू मेक द क्वेश्चन. काय करायचं? मी आजारी नव्हते का? मग वॉजंट आधी, आय नंतर. सिंपल. काय घेतं? वॉजंट आधी, आय नंतर. झालं असं. वॉजंट आय इल?
मी आजारी नव्हते का? Wasn't I ill? Got it? Then. तो आजारी नव्हता का? तो आजारी नव्हता का? Wasn't आधी घ्यायचं, हे नंतर घ्या. Take wasn't first. Then he. Wasn't he ill? तो आजारी नव्हता का? Wasn't he ill? Okay. Next one. ती आजारी नव्हती का? ती आजारी नव्हती का? Wasn't आधी she not. So wasn't she ill? ती आजारी नव्हती का? Wasn't she ill? पुढे आम्ही आजारी नव्हतो का? आम्ही आजारी नव्हतो का? मग आम्ही आजारी नव्हतो, मी वरंडी. आम्ही आजारी नव्हतो का? वरंड आधी घ्यायचं. वरंट वी इल. आम्ही आजारी नव्हतो का? वरंट वी इल. त्याच्यानंतर तू आजारी नव्हता का? तू आजारी नव्हता का? मग काय केलं? वरंट आधी यू नंतर इट बिकम्स लाईक दॅट. वरंट यू इल. तू आजारी नव्हतास का? वरंट यू इल. ते आजारी नव्हते का? ते आजारी नव्हते का? वरंट आधी दे नंतर. Now the sentence becomes weren't आधी they themselves. Weren't they ते आजारी नव्हते का? Weren't they it? Clear? लक्षात आलं? Did you understand? Will capture the photo. This is all about to be past tense. हे कशाबद्दल आहे? To be past tense. What it is about? To be past tense. Okay. Now, this is all about what? To be past tense. Now, I am going to ask you some sentences. You will tell me in English. बराबर इंग्रजी मध्ये वाक्य. Let me know in English how can we make. मी घरी होते. तर इंग्रजीमध्ये मी घरी होते. पटापट स्पीड. मी घरी होते. चॅटबॉक्स मध्ये कसं मेसेज करायचा कोणाला येत नसेल तर खाली चॅट बटन वर क्लिक करा. वरती न्यू चॅट दिसेल. न्यू चॅट वर क्लिक करा. पल्लवी मॅम नाव दिसेल. पल्लवी मॅम नावावर क्लिक करा आणि मेसेज करा. इन्व्हाइट करायचं, मेसेज करायचं. मी घरी होते. आय वॉज ॲट होम. व्हेरी गुड. तो घरी होता. तो घरी होता. ही वॉज ॲट होम. व्हेरी गुड. ती घरी होती. ती घरी होती. येस. शी वॉज ॲट होम. व्हेरी गुड. आम्ही घरी होतो. आम्ही घरी होतो. आम्ही घरी होतो. We were at home. We were at home. तू घरी होतास. You were at home. You were at home. ते घरी होते. ते घरी होते. They were at home.
ते घरी होते. दे वर ऍट होम. बरोबर. ब्युटिफुल. आता काय करायचं आपल्याला? निगेटिव्ह. मी घरी नव्हते. तर इंग्लिश मध्ये मी घरी नव्हते. लेट मी नो इन द चॅट बॉक्स प्लीज. मी घरी नव्हते. I wasn't at home. Very good. I wasn't at home. तो घरी नव्हता. तो घरी नव्हता. He wasn't at home. Great. ती घरी नव्हती. ती घरी नव्हती. ती घरी नव्हती. She wasn't at home. She wasn't at home. Good. आम्ही घरी नव्हतो. आम्ही घरी नव्हतो. We weren't at home. Correct. We weren't at home. तू घरी नव्हतास. तू घरी नव्हतास. You weren't at home. Very good. You weren't at home. आणि ते घरी नव्हते. ते घरी नव्हते. ते घरी नव्हते. They weren't at home. ते घरी नव्हते. They weren't at home. Right? Beautiful. Now, next thing. मी घरी होते का? मी घरी होते का? आधीच रेडी केलं होतं का आन्सर? मी घरी होते का? Was I at home? Was I at home? मी घरी होते का? Was I at home? तो घरी होता का? तो घरी होता का? तो घरी होता का? Was he at home? Was he at home? तो घरी होता का? Was he at home? ओके. ती घरी होती का? ती घरी होती का? ती घरी होती का? Was she at home? Was she at home? ओके. नेक्स्ट. आम्ही घरी होतो का? तर इंग्लिश मध्ये आम्ही घरी होतो का? येस. आम्ही घरी होतो का? Were we at home? Were we at home? तू घरी होतास का? तू घरी होतास का? Were you at home? Were you at home? ते घरी होते का? ते घरी होते का? Were they at home? Were they at home? This is how we can make in English. Got it? आता यांचेच आपण क्वेश्चन पण करू शकतो. मी घरी नव्हते का? मी घरी नव्हते का? असं मी त्यावेळेस घरी नव्हते का?
मी त्या दिवशी घरी नव्हते का? मी घरी नव्हते का? Wasn't I at home? Correct. Wasn't I at home? Very good. तो घरी नव्हता का? तो घरी नव्हता का? तो घरी नव्हता का? Wasn't he at home? Wasn't he at home? ती घरी नव्हती का? ती घरी नव्हती का? ती घरी नव्हती का? Wasn't she at home? Wasn't she at home? आम्ही घरी नव्हतो का? आम्ही घरी नव्हतो का? आम्ही घरी नव्हतो का? Weren't we at home? Weren't we at home? तू घरी नव्हतास का? तू घरी नव्हतास का? Come on, you have to practice. तू घरी नव्हतास का? Weren't. तू यू सोबत वर असतं, was नसतं. Weren't you at home? इथे तुम्हाला सगळे रेफरन्सेस आहे. Weren't you at home? आणि ते घरी नव्हते का? ते घरी नव्हते का? ते घरी नव्हते का? Weren't they at home? Weren't they at home? Weren't they at home? Got it? आलं लक्षात? This is all about to be past tense. To be past tense. असंच to have past tense सुद्धा असतं, you know. एक सेंटेन्स घेऊ आपण बोलून. सांगा इंग्लिश मध्ये, माझ्याकडे पैसे होते. सिंपल सेंटेन्स ना. माझ्याकडे पैसे होते. करा वाक्य इंग्रजीमध्ये. डू इट प्लीज एव्हरीबडी इन इंग्लिश. माझ्याकडे पैसे होते. कसं होणार इंग्रजीमध्ये? हाऊ टू डू दॅट? माझ्याकडे पैसे होते. तर माझ्याकडे पैसे होते, आपण म्हणायचं का आय वॉज मनी? मी पैसे होते का? नाही, माझ्याकडे पैसे होते. माझ्याकडे म्हणजेच काय? आय सोबत घ्यायचं हॅड, पैसे म्हणजेच काय? मनी. सेंटेन्स राहील. माझ्याकडे पैसे होते. आय हॅड मनी. ओके, नेक्स्ट वन. त्यांच्याकडे पैसे होते. त्याच्याकडे पैसे होते. त्याच्याकडे पैसे होते. त्याच्याकडे त्याच्याकडे पैसे होते. He had money. Okay, next one. त्याच्याकडे पैसे होते. त्याच्याकडे पैसे होते. तिच्याकडे पैसे होते. So it becomes in English. She had money. तिच्याकडे पैसे होते. She had money. बरोबर आहे. बरं, मला म्हणायचंय आपल्याकडे पैसे होते. आपल्याकडे पैसे होते. तर इंग्रजीमध्ये आपल्याकडे पैसे होते. कम ऑन एव्हरीबडी, प्रॅक्टिस इन द चॅट बॉक्स.
डू आन्सर. सो ते सगळ्या गोष्टी तुमच्या छान क्लिअर होणार आहेत. आपल्याकडे पैसे होते. We had money. We had money. Next one. तुझ्याकडे पैसे होते. तुझ्याकडे पैसे होते. त्या इंग्लिशमध्ये तुझ्याकडे म्हणजे यू सोबत तुमचा हॅड, पैसे म्हणजे काय, मनी. सेंटेन्स तुझ्याकडे पैसे होते. यू हॅड. त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्याकडे पैसे होते. त्यांच्याकडे पैसे. त्यांच्याकडे म्हणजेच काय, दे. दिस करायचं हॅड. पैसे म्हणजेच काय, सेंटेन्स. त्यांच्याकडे पैसे होते. दे हॅड मनी. दे हॅड मनी. रेडी द सेंटेन्स. बरोबर आहे. माझ्याकडे पैसे होते. आय हॅड मनी. त्याच्याकडे पैसे होते. ही हॅड मनी. तिच्याकडे पैसे होते. शी हॅड मनी. आपल्याकडे पैसे होते. वी हॅड मनी. तुझ्याकडे पैसे होते. यू हॅड मनी. त्यांच्याकडे पैसे होते. दे हॅड मनी. ओके. आता आपल्याला काय करायचं, इंटरप्रिटेशन करायचं. ठीक आहे. माझ्याकडे पैसे नव्हते. माझ्याकडे पैसे नव्हते. मध्ये माझ्याकडे पैसे होते. आपण गेलं आय हॅड मनी. आता ह्याचं निगेशन झालं. माझ्याकडे पैसे नव्हते. पण पाहिजे टू हॅवचं वाक्य. नॉट दॅट मच सिम्पल. आता टू हॅवच्या वाक्यामध्ये आपल्याला असं नाही करायचं की आय हॅडंट मनी. वी डोंट हॅव टू डू आय हॅडंट मनी. इथे तसं नाही करू शकत. टू हॅवच्या वाक्यांमध्ये काय करायचं, स्पेशल हेल्पिंग वर्ब घ्यायचं आणि त्याला नॉट जॉईन करायचं. तर पास्ट टेन्सचं आपल्याकडे स्पेशल हेल्पिंग वर्ब आहे, विच इज कॉल्ड ॲज डिड. We have special helping verb of past tense called as did. So did घ्यायचं, त्याला नॉट लावायचं. ह्याचं वाक्य असं होणार, I didn't have money. माझ्याकडे पैसे नव्हते. It becomes in English, I didn't have money. Got it properly? Yes. So वाक्यात did आलं म्हणून आपण hadचं have करून टाकलेलं. Got it? Done. आता नेक्स्ट, त्याच्याकडे पैसे नव्हते. सगळीकडे सेम करायचं आता. बरोबर. त्याच्याकडे पैसे नव्हते. कम ऑन प्लीज गो फॉर इट एव्हरीबडी. त्याच्याकडे पैसे नव्हते. मनी. त्याच्याकडे पैसे नव्हते. ही डिडंट हॅव मनी. नेक्स्ट वन, तिच्याकडे पैसे नव्हते. तिच्याकडे पैसे नव्हते. तिच्याकडे पैसे नव्हते म्हणजेच काय, शी डिड नॉट लावायचं. शी डिडंट हॅव मनी. तिच्याकडे पैसे नव्हते. शी डिडंट हॅव मनी. नेक्स्ट, आपल्याकडे पैसे नव्हते. आपल्याकडे पैसे नव्हते. We didn't have money. We didn't have money. आपल्याकडे पैसे नव्हते. We didn't have. नेक्स्ट वन, तुझ्याकडे पैसे नव्हते. तुझ्याकडे पैसे नव्हते. तर काय करणार आहे तुम्ही, कमॉन प्रॅक्टिस करा प्लीज एव्हरीवन. तुझ्याकडे पैसे नव्हते. यू
didn't have money. तुझ्याकडे पैसे नव्हते. You didn't have money. And next one. त्यांच्याकडे पैसे नव्हते. त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग काय म्हणायचं? They didn't have money. त्यांच्याकडे पैसे नव्हते. This covers English. What? They didn't have. Is that clear? Please look out the book. Yes, got it everybody? समजले का? हे टू हॅवचे सेंटेन्सेस आहेत. ऑलरेडी हे तुम्हाला येतात. फक्त त्यांचं निगेशन करायचं असेल तर व्हॉट वी हॅव टू डू, आपल्याला डिडंट हॅव यूज करायला लागतं. ऑलवेज रिमेंबर, पास्ट टेन्स टू हॅवचं जर का आपल्याला निगेशन करायचंय तर आपल्याला डिडंट हॅव यूज करायला लागतं. ओके, आता आपण काय करू, यांचे क्वेश्चन्स करू. लेट्स मेक द क्वेश्चन्स. आता माझ्याकडे पैसे होते, आय हॅड मनी, पण माझ्याकडे पैसे होते का? जर का असा प्रश्न करायचा आहे तर यू नो आपल्याकडे हेल्पिंग वर्ब आहे डीड. तर क्वेश्चन करायचं असेल तर ऑब्विसली वाक्याची सुरुवातच हेल्पिंग वर्बने करायला लागते. त्यासाठी काय करायचं, सुरुवात डीड ने करायची आणि मग आय घ्यायचं. म्हणजे पहा, डीड घेतलं, आय घेतलं आणि हॅडचं हॅव करायचं. झालं असं, डीड आय हॅव मनी. हॅडचं हॅव करायचं. हॅडचं वाक्यात जेव्हा जेव्हा डीड येतात तेव्हा तेव्हा हॅडचं हॅव होणार. क्वेश्चन आहे म्हणून डीडने सुरुवात केली, वाक्यात डीड आलं म्हणून हॅडचं हॅव केलं. असं झालं. माझ्याकडे पैसे होते का, डीड आय हॅव मनी. तसंच माझ्याकडे पैसे, त्याच्याकडे पैसे होते का, त्याच्याकडे पैसे होते का. मग काय करणार, स्टार्टिंगला डीड ही आणि हॅडचं झालं हॅव. डीड ही हॅव मनी, त्याच्याकडे पैसे होते का, डीड ही हॅव मनी. नेक्स्ट वन, तिच्याकडे पैसे होते का. ओके, तिच्याकडे पैसे होते का. डीड आधी श्रीनंतर, डीड शी हॅव मनी अँड द क्वेश्चन. तिच्याकडे पैसे होते का, डीड शी हॅव मनी, डीड शी हॅव मनी. नेक्स्ट, आपल्याकडे पैसे होते का, आपल्याकडे पैसे होते का. मग डीड आधी, वी नंतर हॅडचं हॅव. डीड वी हॅव मनी अँड द क्वेश्चन. डीड वी हॅव मनी, आपल्याकडे पैसे होते का, डीड वी हॅव मनी. नेक्स्ट वन, तुझ्याकडे पैसे होते का, तुझ्याकडे पैसे होते का. मग काय करायचं, वन्स अगेन स्टार्ट युअर सेंटेन्स विथ डीड. वाक्याची सुरुवात करा डीड पासून. डीड यू हॅव मनी, तुझ्याकडे पैसे होते का, डीड यू हॅव मनी, डीड यू हॅव मनी. येतं लक्षात. आणि त्यांच्याकडे पैसे होते का, डीड आधी घ्यायचं, डीड दे हॅडचं हॅव करायचं. डीड दे हॅव मनी, त्यांच्याकडे पैसे होते का, डीड दे हॅव मनी. इन दिस वे, अशा प्रकारे आपल्याला करायचं वाक्य इंग्लिश. समजलं, लक्षात आलं सगळ्यांचं. एव्हरीबडी, डिड यू अंडरस्टँड.
आता हे झाले त्यांचे क्वेश्चन्स. इन द सेम वे निगेटिव्हचे पण आपण क्वेश्चन्स करू शकतो. तुम्हाला याच्यामुळे ना एकच सेंटेन्स घेतली ना सगळ्या फॉर्म मध्ये, तुम्हाला याच्यामुळे चेंजेस लक्षात येतील. एक्झॅक्टली कधी काय होत आहे, कुठे काय चेंजेस होते तुम्हाला लक्षात येईल. माझ्याकडे पैसे नव्हते का? आता माझ्याकडे पैसे नव्हते का, इथे काय करणार, ऑब्व्हियसली क्वेश्चन आहे तर हेल्पिंग वर्ब आधी, सब्जेक्ट मधले डिडंट आधी आणि नंतर माझ्याकडे पैसे नव्हते का. डिडंट आय हॅव मनी. राईट. माझ्याकडे पैसे नव्हते का. डिडंट आय हॅव मनी. नेक्स्ट. त्याच्याकडे पैसे नव्हते का, मग काय करणार, डिडंट आधी नंतर डिडंट ही हॅव मनी. डिडंट ही हॅव मनी. परत तिच्याकडे पैसे नव्हते का. तिच्याकडे पैसे नव्हते का, मग करायचं डिडंट आधी डिडंट शी हॅव मनी. तिच्याकडे पैसे नव्हते का. डिडंट शी हॅव मनी. नेक्स्ट. आपल्याकडे पैसे नव्हते का. आपल्याकडे पैसे नव्हते का. डिडंट आधी नंतर डिडंट वी हॅव मनी. तुझ्याकडे पैसे नव्हते का. डिडंट आधी यू नंतर डिडंट यू हॅव मनी. आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते का, तर डिडंट आधी आणि नंतर like that. Didn't they have money. Didn't they have. समजलं. Got it? This is how you can make sentences. अशा प्रकारे you are going to make sentences. समजलं. Got it? बरं, सांगा बरं मग इंग्लिश मध्ये एक वाक्य, व्हेरी सिम्पल वन. मला नोकरी होती. मला नोकरी होती. फास्ट. मला नोकरी होती. आय हॅड अ जॉब. इंग्लिश मध्ये सांगा, मला नोकरी होती का. मला नोकरी होती का. थिंक अँड देन आन्सर. मला नोकरी होती का. थिंक अँड देन आन्सर. नो हरी. मला नोकरी होती का. Did I have job? Did I have job? Very good. मला नोकरी नव्हती. मला नोकरी नव्हती. मी सांगितल्यावर आन्सर नाही सांगायचा. मी सांगायच्या आधी तुमचं आन्सर आलं पाहिजे. मग मी पुढचं देते तर मग पुढचं टाईप करायचं, मग तुम्हाला परत पुढच्या आन्सरला लेट होणार. मला नोकरी नव्हती. टाइम अप. बस. आन्सर. आय डिडंट हॅव जॉब. आय डिडंट हॅव जॉब. नेक्स्ट सेंटेन्स. मला नोकरी नव्हती का. डन. डिडंट आय हॅव जॉब. डिडंट आय हॅव जॉब. मला नोकरी नव्हती का. डिडंट आय हॅव जॉब. डन. ब्युटिफुल. चलो नेक्स्ट वन. चला पुढे. त्याच्याकडे पाणी होतं. फास्ट. त्याच्याकडे पाणी होतं. ही हॅड वॉटर. त्याच्याकडे पाणी होतं का. पुढचं करायला लागा, आता मागचं नका सांगू.
पुढचं सेंटेन्स दिलं की पुढचं करायला लागायचं लगेच. त्याच्याकडे पाणी होतं का? येस. त्याच्याकडे पाणी होतं का? डिड ही हॅव वॉटर? डिड ही हॅव वॉटर? त्याच्याकडे पाणी नव्हतं. त्याच्याकडे पाणी नव्हतं. ही डिडंट हॅव वॉटर. ही डिडंट हॅव वॉटर. त्याच्याकडे पाणी नव्हतं का? त्याच्याकडे पाणी नव्हतं का? त्यांच्याकडे पाणी नव्हतं का? त्याच्याकडे पाणी नव्हतं का? डिडंट ही हॅव वॉटर. आणि लक्षात, डिडंट ही हॅव वॉटर. ऍज अ होमवर्क आज काय करायचं, जसे 2 सेंटेन्सेस घेतले, सगळ्यात आधी एक घेतलं होतं, मी आजारी होते, आणि आता हे घेतलं, माझ्याकडे पैसे होते. तसे तुम्ही 2 सेंटेन्सेस घ्यायचे आणि एवढ्या सगळ्या फॉर्म्स मध्ये बनवायचे. ओके, यू कॅन टेक एनी 2 सेंटेन्स. जसं तुम्ही वाक्य घेऊ शकता, मी आनंदी होते, मी प्रामाणिक होते, मी खोडकर होतो, लाईक दॅट. आणि इकडे टू हॅव मध्ये यू कॅन ऑल्सो टेक एनी. माझ्याकडे 100 रुपये होते, माझ्याकडे 500 रुपये होते, माझ्याकडे कागदपत्रे होते, माझ्याकडे पाणी होतं, माझ्याकडे, मला नोकरी होती, मला काम होतं, मला शाळा होती, माझी परीक्षा होती, मला तक्रार होती, मला शंका होती. यू कॅन टेक एनी. फक्त छान प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि सगळं वहीमध्ये छानपैकी नक्की लिहून काढ. देन क्लिअर. ब्युटिफुल. चलो.